कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, अरे माझा विश्वासच बसत नाहीये की हा आशू त्यो आशू आहे म्हणून, ज्याला मी माझा नातू मानलं होतं, जो आमच्या घरचा मुलगा होता, तो हे असं बोलतोय। आजी थांब, राहू दे। काय चुकलं ग तुझं? हा, मदत करतीस यासनी हे चुकलं तुझं का त्याच्यावर प्रेम केलंस ते चुकलं? आणि प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना, तर लेकरा कोणी कुणावर प्रेम करणार नाही ग। हे बघ शिवा, तुझं काय बी चुकलेलं नाहीये। माझ्या कैलासाची लेक आहेस। चुकीच्या मार्गावर माझं लेकरू कधी बी जाणार नाही। वंदे, तिला सारखं सारखं थांबू नको सांगून ठेवती तुला। आई सॉरी। आई हे बघ, आज कीर्ती टाइम होती तिथे, उद्या त्या जागी आपली दिव्या असेल तर काय करायचं? आई, आणि अगं नेहमी काय वाट बघत बसायची का की कोणतरी पुरुष येईल आणि आपल्याला मदत करेल? बाईने बाईची मदत केली पाहिजे, संकटात जोर आणून उभं राहिलं पाहिजे। आई, मी सून कशी आहे ना हे नंतर, पण मी एक बाई मुलगी म्हणून माझ्या आई बहिणींवर अन्याय होत असेल ना, तर तो नाही सहन करू शकत। मग आपल्याशी कोण कसं वागतंय, काय वागतंय, ते महत्वाचं नाहीये मला। पण आत्ताच का नाही? मी सांभाळून घेतलं असतं ना। फार फार तर काय झालं असतं, मी मार खाल्ला असता, मार मी बघून घेतलं असतं। तुला दरवेळेस मध्ये पडायची काय गरज आहे शिवा? आशू, हे सिरियसली तू बोलतेस की तुझ्यातला मेल इगो का शिवाबद्दल असलेला राग? एकमेकांचा काही संबंध नाही ना आशू, तुझं शिवाबद्दल काही एक मत असो, पण एका बाईने बाईसाठी उभं राहणं हे आजच्या जगात गरजेचं आहे आणि शिवाने तेच केलं। खरंच शिवा, आज तुझं कौतुक केल्याशिवाय राहवत नाहीये। ज्या घरात शिवा असेल त्या घरात कुठल्याच बाईला धोका नाही। ज्या वस्तीत शिवा असेल त्या वस्तीत अन्यायाला थारा नाही, आणि ज्याच्या आयुष्यात शिवा असेल थँक्यू शिवा, माझ्या आशूला वाचवल्याबद्दल थँक्स। आई हे बघ, मी खरंच कोणावर अन्याय होताना नाही बघू शकत। मी देवीची भक्त आहे अगं, आणि देवीनेच आपल्याला शिकवलं ना, कोणावर अन्याय होत असेल तर वाचा फोडायची, समजावून कळत नसेल तर तोडायचं। आणि मी अगं खरंच कोणावर अन्याय होताना नाही बघू शकत। तू मला शपथ घ्यायला इथे आणलं ना, मी घेणार शपथ, घेणार। गुरुजी, गुरुजी, मी शिवा वंदना कैलास पाटील आज देवीच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेते, मी माझ्या पप्पांनी दिलेली शिकवण कधीच विसरणार नाही। ना अन्याय सहन करणार, ना कुणावर होऊ देणार, आणि फक्त सून आहे म्हणून शांत बसणार नाही, तर माझ्या नवऱ्यावर आणि कुटुंबावर अन्याय होत असेल तर तो सहन करणार नाही। मग कोणी आपलं मानो या ना मानो,
यापुढे जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे ही शिवा उभी राहील. आशू, एक प्रश्न विचारू तुला? बघ, आज शिवाने जे काही केलं त्याचा राग आला का तुला? ते करायची गरज नव्हती ती. पण तुला राग आला का? हे बघ, तिने उगाच ते सगळं. पण तिने तिच्या पद्धतीने तुझी मदत केली. अगं हो, पण बघ, तिने मुद्दाम नाही ना केलं. हा नेहा, मला एक गोष्ट कळत नाही, तिला तिला जे काही वाटतं तिला कंट्रोल का करता येत नाही? बघ, त्या दिवशी पण तेच झालं. तुला आठवतंय त्या पक्या गुंड्याबरोबर जेव्हा फाईट झाली होती तेव्हाही असं काही झालं नसावं ना? म्हणजे तिने मुद्दाम केलं नसेल ना? ऐक ऐक ऐक, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याकडे प्रूफ आहे. त्या पक्या गुंडाबरोबर तिचा फोटो आहे, ती त्याला पैसे देतीये. मग आता ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? नाही, मला नाही वाटत असं काही असेल. कदाचित ना आपण जरा लवकर डिसिजन घेतला. आपण विश्वास ठेवायला पाहिजे होता तिच्यावर, नाही का? मला एक गोष्ट सांग, मग तिने पैसे का दिले? असेल काहीतरी कारण. असं कसं कारण असेल नेहा? हे बघ, एकमेव ह्याचं कारण आहे की तुला खरंच वाटतं की त्या गुंडाला पैशांची गरज होती. नाही, त्यांनी शिवाचं काम केलं होतं म्हणून शिवा त्याला पेमेंट करत होती. दॅट्स इट. हे एकमेव कारण आहे त्याच्या मागचं. आणि आज जे काही घटना घडल्या त्यांनी जर समजा तुला असं वाटत असेल की माझा शिवाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, तर असं काही नाही. मला एक गोष्ट कळत नाही की आज जे काही झालं ते होऊ द्यायचं होतं ना. मध्ये पडायची काय गरज होती? तिला काय वाटतं मी हँडल करू शकत नाही? काय फार काय झालं असतं? मी मार खाल्ला असता. मला खाऊ दे ना, मी डील केलं असतं माझं. नाही, मला नाही असं काही म्हणायचं. मी आपलं जे वाटलं ते मी बोलले. ठीक आहे आशू, मी येते. मला उशीर होते. चंदन, का सारखं बोलावून घेतोस? दिव्या, आय एम रिअली सॉरी. का? मी तुला प्रश्न विचारून खूप त्रास दिला ना. तुला नाही आवडत, यानंतर नाही होणार. का विश्वास ठेवायचा आणि मी तुझ्यावर? कारण दिव्या, माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि ते कमी नाही झालंय अगं. आणि मी तुझ्यासाठी खूप काही केलंय ना ऑलरेडी. म्हणजे तुला महागड्या गाड्यांमधनं फिरवलं, चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये घेऊन गेलो, चांगले गिफ्ट्स दिले, हो ना? मग त्याच प्रेमासाठी मला आता अजून एक काम करायचंय. म्हणजे? मला तुला आईस्क्रीम खाऊ घालायचंय. कुठल्या रेस्टॉरंटमध्ये? रेस्टॉरंट नाहीये, हातगाडी आहे. ते बघ, हातगाडीवरचं आईस्क्रीम. हा ग, खूप फेमस आहे, खूप फेमस. तू खाऊन बघ एकदा, म्हणजे मजा येईल तुला. थांब, मी घेऊन येतो. अरे ओ दिव्या, एक अर्जंट कामाचा फोन आलाय. तू घेऊन येतेस का कुल्फी? हा, मी तोवर बोलून घेतो. तुझ्या आवडीची घे आणि पैसे नको देऊ, ते मी बघतो. ओके, जा. अगं ए, थांब. फोन घेऊन कुठे चालली आहे? कुल्फी कशी आणशील मग? दे इकडे, मी पकडतो. हे ग, जा. का करते मी हे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.